मतदारांनी फिरवली पाठ, रिकाम्या खुर्चीचे दर्शन, निंबाळकर यांची पंचायत, बापूंचा शब्द फुसका। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सांगोला तालुक्यातील विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे सांगोला मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी घोंगडी बैठक आणि कॉर्नर सभा घेऊन मतदारांचे मत परिवर्तन करून भाजपला निवडून देण्याचं आवाहन करत आहेत। मात्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना गावोगावी सभा आणि बैठकीत रिकाम्या खुर्चींचं दर्शन घडत आहे। सांगोला मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध वाढू लागलाय। मतदारांच्या नाराजीचा फटका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बसणार आहे। त्यामुळे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नाराज आहेत असं समजत आहे। सांगोला मतदारसंघातील नाराजीमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळणं कठीण जात आहे। त्यामुळेच ते नाराज असल्याचं दिसून येत आहे। सतत अनेक ठिकाणाहून रिकाम्या खुर्चीच्या दर्शनाने आमदार शहाजीबापू पाटील स्वतः 600 ते 700 मतांनी निवडून आलेले विद्यमान आमदार मताधिक्य कोठून मिळवून देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फटका बसणार हे निश्चित आहे। लीड देणार हा आमदार शहाजीबापूंचा शब्द फुसका बार ठरणार।